नमस्कार मित्रांनो. जय दशा माता. हर हर महादेव. माता दशा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही यावर्षी आपल्या घरामध्ये दशा मातेची स्थापना करणार असाल, दशा मातेचे व्रत करणार असाल किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती हे व्रत करणार असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण सध्या अनेक भक्तांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, दशामातेची स्थापना नेमकी 12 ऑगस्टला करायची की 13 ऑगस्टला करायची? काही जण 12 ऑगस्टला सांगत आहे, तर काही जण 13 ऑगस्टला सांगत आहे. अमावास्या रात्री सुरू होते, मग स्थापना कोणत्या दिवशी करायची? असा प्रश्न तुम्हालाही मनात असेल, तर काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दशामातेची स्थापना, अमावास्या स्थिती, पूजा स्थिती, विधी, 10 दिवसाचे नियम, दशामातेच्या डोळ्याचे महत्त्व आणि 10 दिवशी काय करावे, हे सर्व अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम जाणून घेऊया दशामाता कोण आहे. मित्रांनो, मातेची पूजा विशेषतः गुजरात आणि काही भागामध्ये मोठ्या श्रद्धेने केली जाते. धार्मिक परंपरेनुसार दशामातेला देवी पार्वतीचे एक दिव्य स्वरूप मानले जाते. दशा म्हणजे आपल्या जीवनाची परिस्थिती किंवा अवस्था. एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सतत अडचणी येत असतील, आर्थिक समस्या येत असतील, व्यवसायामध्ये नुकसान होत असेल, घरामध्ये अशांतता असेल किंवा जीवनामध्ये प्रतिकूल परिस्थिती सुरू असेल, तर श्रद्धेने दशामातेचे व्रत केले जाते. अशी भक्तांची श्रद्धा आहे की ज्याची दशा बिघडली आहे, त्याच्या जीवनाची दशामाता सुधारू शकतात. याच्या श्रद्धेमुळे अनेक महिला दरवर्षी भक्तिभावाने दशामातेचे व्रत करतात. 2026 मध्ये दशामातेची स्थापना कधी? आता सर्वांचा प्रश्न पडला. दशामातेची स्थापना 12 ऑगस्ट किंवा 13 ऑगस्टला. पंचांगानुसार 2026 मध्ये अमावास्या तिथी 12 ऑगस्ट रोजी रात्री 1:52 सुरू होईल. 12 ऑगस्ट रोजी रात्री 11:06 समाप्त होते. म्हणजेच 12 ऑगस्टच्या सूर्योदयाच्या वेळी अमावास्या स्थिती विद्यमान आहे. आपल्या अनेक धार्मिक सण उत्सवामध्ये सूर्योदयाच्या वेळी असलेल्या स्थितीला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे हरियाली अमावास्या बुधवारी 12 ऑगस्ट 2026 रोजी साजरी केली जाईल आणि गुजरातच्या परंपरेनुसार याच दिवशी दशामातेची स्थापना केली जाते. म्हणून तुमच्या स्थानिक पंचांग आणि कुटुंबाच्या परंपरेशी एकदा नक्की पडताळणी करून 12 ऑगस्ट 2026 रोजी दशामातेची स्थापना करण्याची परंपरा आहे. दशामातेची स्थापना कशी करावी? मित्रांनो, आता जाणून घेऊया दशामातेची स्थापना करण्याची सोपी पद्धत. सर्वप्रथम घरातील ज्या ठिकाणी माता विराजमान होणार आहे, ती जागा स्वच्छ करून घ्या. त्यानंतर एक स्वच्छ चौरंग घ्या. त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र अथरा. शक्य असल्यास लाल वस्त्र वापरा. त्यानंतर चौरंगावर थोडे गहू ठेवून त्याची छोटीशी रास तयार करा. त्या दिवशी दशामातेची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. त्यानंतर कलशाची स्थापना करा. कलशामध्ये स्वच्छ पाणी, थोडे गंगाजल, सुपारी, अक्षता आणि एक नाणे ठेवा. कलशावर आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवा. मातेच्या समोर तुपाचा दिवा लावा. शक्य असल्यास 10 दिवस अखंड दिवा ठेवू शकतात. मात्र ते शक्य नसेल तर सकाळ संध्याकाळ दिवा लावून भक्तिभावाने पूजा करा. काही कुटुंबामध्ये या काळात जवारे पेरण्याची ही परंपरा आहे. जवारे ही हिरवाई, समृद्धी आणि नवजीवनाचे प्रतीक मानले जातात. मातेच्या पूजेसाठी काय अर्पण करावे? दशामातेच्या पूजेमध्ये तुम्ही हळद, कुंकू, अक्षता, फुले, धूप, दीप, नारळ, सुपारी, चंदन, मौली, मेहंदी, काजळ
चुनरी, फळे, मिठाई, गूळ, तूप, गहू आणि दक्षिणा श्रद्धेनुसार अर्पण करू शकतात. लक्षात ठेवा, पूजेमध्ये वस्तूपेक्षा भक्ती आणि श्रद्धेला अधिक महत्त्व आहे. तुमच्या क्षमतेनुसार आणि घराच्या परंपरेनुसार पूजा करा. दशामातेच्या 10 गाठी गाठीच्या दोऱ्याने महत्त्व आहे. मित्रांनो, दशामाता व्रतातील एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे दशामातेचा दोरा. या दोऱ्यामध्ये 10 गाठी मारल्या जातात. ह्या 10 गाठी 10 दिवसाच्या व्रताच्या प्रतीक मानले जातात. पूजेनंतर हा दोरा मातेच्या चरणी अर्पण केला जातो. काही कुटुंबामध्ये महिला हा दोरा हातात किंवा गळ्यात धारण करतात, तर काही जण तो पूजास्थळी ठेवून त्यांची दररोज पूजा करतात. 10 दिवस काय करावे? दररोज सकाळी स्नान करून मातेच्या समोर दिवा लावा. तूप दाख धूप दाखवा, कुंकू, अक्षदा आणि फुले अर्पण करा. मातेची आरती करा. दशामातेचे नामस्मरण करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करा. संध्याकाळी देखील दिवा लावून आरती करा. शक्य असल्यास दशामातेची कथा वाचा किंवा ऐका. या काळात कोणते नियम पाळावे? या 10 दिवसामध्ये मन आणि वाणी शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. खोटे बोलणे टाळा. कोणाचाही अपमान करू नका. घरामध्ये विनाकारण वाद किंवा भांडण करू नका. शक्य असल्यास सात्विक आहार घ्या. काही भक्त या काळात उपवास किंवा फलाहार करतात. मात्र उपवास करणे प्रत्येकासाठी आवश्यक नाही. तुमच्या आरोग्याला आणि क्षमतेला योग्य असा आहार घ्या. देवाला त्रास देऊन केलेला उपवास नव्हे, तर श्रद्धेने केलेली भक्ती महत्त्वाची आहे. मानसिक पाळी किंवा सुतक असल्यास मित्रांनो, या विषयाबाबत अनेक महिलांच्या मनामध्ये चिंता असते. जर 10 दिवसाच्या काळात मानसिक पाळी आली किंवा घरामध्ये सुतक आले तर घाबरून जाण्याची गरज नाही. आपल्या कुटुंबातील धार्मिक परंपरेनुसार पूजा काही काळ दुसऱ्या सदस्यांकडून करून घेऊ शकतात. जर ते शक्य नसेल तर मनोमन मातेचे स्मरण करा आणि क्षमा प्रार्थना करा. भक्ती मनाची असते. 10 दिवशी काय करावे? 10व्या दिवशी काय करावे? 10व्या दिवशी मातेचे विशेष पूजन करा. मातेच्या चरणी आपल्या श्रद्धेनुसार गोड नैवेद्य अर्पण करा. लापसी, हलवा, लाडू, शेवग्या किंवा इतर सात्विक प्रसाद तयार करू शकतात. यानंतर संपूर्ण कुटुंबाने मातेची आरती करा. जर तुमच्या कुटुंबामध्ये डोरा बदलण्याची परंपरा असेल तर जुना डोरा आदरपूर्वक काढून स्वच्छ ठिकाणी मातीत पुरावा. पर्यावरणाच्या दृष्टीने तो नदी किंवा तलावामध्ये टाकाने टाळा. त्यानंतर कुटुंबाच्या परंपरेनुसार मातेच्या मूर्तीचे श्रद्धापूर्वक विसर्जन करा आणि मातेच्या चरणी प्रार्थना करा. हे दशामाता, ज्या प्रकारे तुम्ही या 10 दिवसामध्ये आमच्या घरामध्ये वास्तव्य करून आमच्यावर कृपा केली, त्याचप्रमाणे पुढील वर्षी देखील आमच्या घरी अवश्य या आणि आमच्या संपूर्ण कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या. मित्रांनो, दशामातेचे व्रत हे श्रद्धा, संयम आणि भक्तीचे व्रत आहे. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आणि कुटुंबामध्ये पूजा पद्धती आणि नियमामध्ये काही फरक असू शकतो. त्यामुळे आपल्या घरातील परंपरा आणि स्थानिक जाणकार किंवा कुलपुरोहिताच्या मार्गदर्शनाचा नक्की महत्त्व द्या. मला आशा आहे की आजच्या व्हिडिओमध्ये दशामाता स्थापना 2026 अमावस्या तिथी, पूजा विधी, 10 दिवसाचे नियम आणि डोहाने महत्त्व याबद्दल तुमचा संबंध दूर झाला असेल. जर व्हिडिओ माहितीपूर्वक आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबातील आणि नातेवाईकांमधील ह्या व्यक्तींना नक्की शेअर करा, ज्या या वर्षी दशामातेचे व्रत करणार आहेत. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा धार्मिक, आध्यात्मिक आणि आपल्या संस्कृतीला संबंधित माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम आपल्यासाठी आपल्या चॅनल सोबत जोडले जाणार आहे.
जय दशामाता. हर हर महादेव. हर हर महादेव. धन्यवाद.